महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर झालेल्या उत्तरक्रियेची जबाबदारी राजाराम महाराजांचे मुक्तिदार म्हणून साबाजी भोसले शिंगणापूरकर यांच्यावर होती. साबाजी भोसले भोसले घराण्यातील एक प्रमुख सदस्य होते आणि त्यांनीच महाराजांच्या अंत्यसंस्काराचे आयोजन केले, कारण राजाराम महाराज त्यावेळी 10 वर्षाचे होते. रायगडावरील कारभारी मंडळींनी महाराजांच्या मृत्यूची बातमी संभाजी महाराजांना पोहोचू न देता उत्तरक्रिया विधी राजाराम महाराज यांचे मुक्तिदार साबाजी भोसले यांच्याकडून करवला. उत्तरक्रिया करणारे साबाजी भोसले शिंगणापूरकर हे विठोजी भोसले यांचे वंशज, त्यांचेच पुढील वंशज नागपूरकर रघुजीराजे भोसले होय. साबाजी भोसले यांनी राजारामांना जवळ बसून महाराजांचे उत्तर कार्यविधी करून घेतले असा उल्लेख इतिहासात आढळतो. महाराजांचा अंत्यविधी हा धार्मिक परंपरेनुसार करण्यात आला. साबाजी भोसले यांनी उत्तम प्रकारे विधीचे पालन करत महाराजांच्या कलेवरला मंत्रांग दिला व शेवटी उत्तर क्रियेचा विधी राजाराम महाराज यांनी केला. महाराजांच्या अंत्यविधीचे एक भाग म्हणून चंदनकाष्ठ आणि बेलकाष्ठाचा वापर करण्यात आला. महाराजांच्या मृत्यूची बातमी गडावर येतात दरवाजे बंद करून गुप्तपणे ही क्रिया पार पाडली. महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यातील अस्थिरतेपासून